प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊतांनी खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केलाय। सहयोगी राहून पाठीत वार केला असं आंबेडकर म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तसं ट्विट केलंय। संजय किती खोटं बोलणार असा सवाल त्यांनी ट्विटरवरून विचारलेला आहे। तुमची आणि माझी मतं सारखीच असतील तर तुम्ही असं का वागताय असा सवाल सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत ज्यांच्या शिवसेनेसोबत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत त्यांनी युती केलेली होती आणि त्यांच्यावरच आता टीका केली आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे बघूयात। संजय किती खोटं बोलणार, तुमची आणि माझी मतं सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलवत नाही असा सवाल त्यांनी केलेला आहे। तर फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावलं नाही असाही सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय। वंचितांना आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात, सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केले असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय। आता याच्यावर संजय राऊत नेमकं काय उत्तर देणार याविषयी उत्सुकता आहे आणि वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ मोकळेजी, आपण बघितलंय प्रकाश आंबेडकरांचं ट्विट काय आहे ते तुम्ही बघितलेलं असेल तर नेमकं काय म्हणायचं आहे प्रकाश आंबेडकरांना असा सवाल महाराष्ट्राला पडलाय। दर दिवशी मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम सुरू आहे। सातत्याने खोटं बोलल्या जात आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माथ्यावरती यांच्या चुकांचं खापर फोडण्याचं काम दर दिवशी केलं जात आहे। त्यामुळे आम्हाला काही गोष्टी या जनतेसमोर आणाव्या लागतात आणि सांगावं लागतंय की आतमध्ये नेमकं चाललंय काय। गेली 3 महिने आपण बघितलं असेल तर प्रत्येक बैठकीनंतर हे बाहेर येऊन सांगायचे की सगळं आलबेल आहे आणि आमचं 38 जागांवर ठरलंय, 40 जागांवर ठरलंय। प्रत्यक्षात यांची भांडणं 15 जागांवरती सुरू होती ती अद्याप मिटलेली नाहीयेत, हे आपण दर दिवशी पाहतोय। आणि वंचित बहुजन आघाडीला नेमक्या मोजक्याच बैठकांमध्ये बोलवलं जायचं, मोजक्या वेळेसाठी बोलवलं जायचं। बाकी यांची 3 पक्षांची काय चर्चा चालायची त्यात कधी आम्हाला सहभागी करून गेलं नाही। मात्र आमच्यावरती मात्र सगळ्या गोष्टींचा खापर फोडण्याचं जणू काय आमच्यामुळेच सगळं घोडाळलंय या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात होतं। आणि 6 मार्च पासून ते आतापर्यंत यांच्या जितक्या बैठका झाल्या त्यात कुठल्याही बैठकीत आम्हाला आमंत्रण नव्हतं। काल आम्ही प्रेस घेऊन सगळं जाहीर करेपर्यंत यांच्याकडनं कुठलं कम्युनिकेशन नव्हतं। मात्र दर दिवशी माध्यमांमध्ये जे सांगितलं जात आहे की हा प्रस्ताव दिलाय, तितक्या जागा दिल्या, ते खोटं पसरवणं थांबवलं पाहिजे। आणि जर काय युती धर्म किंवा आघाडीचा धर्म यांना कळत नसेल तर पुढे कशा पद्धतीने राजकारण चालणार आहे। आमच्या सोबत युती आघाडी करण्याचं, एकीकडे बसायचं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या विरोधात उमेदवार टाकण्याची भाषा करायची बैठकीमध्ये, हे जे काही केलं गेलेलं आहे ते एक्सपोज करण्यासाठी म्हणून हे ट्विट आम्ही केले। निश्चितच मोकळेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर सिद्धार्थ मोकळे वंचितचे प्रवक्ते आपल्यासोबत बोलत होते आणि प्रकाश आंबेडकरांनी जे ट्विट केलं आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे ते त्यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।